ॲप्लिकेशनला ओपन करा. ओपन केल्यानंतर यावरती क्लिक करा. ॲक्सेप्ट. लॉगिनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑपरेटर आणि बेनिफिशरी दिसेल. तुमच्याकडे ऑपरेटर आयडी असेल आशालताचा तर तुम्ही करू शकता. नाहीतर तुम्ही स्वतः करू शकता. म्हणजे बेनिफिशरी ऑप्शनवरती क्लिक करा. मोबाईल नंबर टाका. व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर टाकला आहे त्यावरती OTP येईल. OTP आल्यानंतर तुम्ही यावरती OTP टाकू शकता. जो तुम्हाला OTP आला आहे तोच OTP यावरती टाका. टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा दिसेल. कॅप्चा टाका. लॉगिनवरती क्लिक करा. आता हे तुमचं पेज लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला लोकेशन अलाउ करायचं आहे. अलाउ केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे. तुमची स्कीम काय आहे ती पाहू शकता. महाराष्ट्र राज्य आपण सिलेक्ट करू. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्कीम आहे PMJY यावरती क्लिक करायचं आहे. स्कीमवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्च बायमध्ये तुम्हाला PMJY ID असेल तर ठीक आहे. नसेल तर तुम्ही आधार कार्ड किंवा नावावरून सध्या काढू शकता. आधार कार्ड आपण सिलेक्ट करूया. नंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. आधार नंबर टाका आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्या राशनमधले जे काही आधारचे नावं असतील ते सर्व नावं तुम्हाला यावरती दिसेल. जसं की तुमच्या कुटुंबात राशनवरती जेवढे नावं असतील तेवढ्यांची नावं यावरती दिसेल. जर तुमचं यावरती नाव नसेल तर इथं नो दाखवेल. वन फॅमिली फाउंड असं नाव आलेलं आहे आणि यावरती 2 नावं आहेत. म्हणजे की एका राशन कार्डमध्ये 2च नावं आहेत. त्यामुळे 2 आलेले आहेत. जर तुमच्या राशन कार्डवरती 8 नावं असेल तर तुमचे यावरती 8 येतील. तर तुम्ही 8ही कार्ड काढू शकता जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर. नसेल तर तुम्ही फिंगरप्रिंट थंब मशीननेही काढू शकता. आता तुमच्याकडे ओप्पो किंवा विवो मोबाईल असेल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही OTG सर्च करा यावरती सेटिंगवरती आणि OTG सिलेक्ट केल्यानंतर तुमचा OTG कनेक्ट करा आणि थंब मशीन याला कनेक्ट करा. यावरती क्लिक केल्यानंतर याला ऑन करा. ऑन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे यावरती क्लिक केल्यानंतर फिंगरप्रिंट सिलेक्ट करा. जर तुमच्याकडे आधारला लिंक असेल मोबाईल नंबर तर तुम्ही डायरेक्टली काढू शकता. व्हेरीफायवरती क्लिक करा. OTP येईल. OTP आल्यानंतर तुम्हाला तोच OTP टाकायचा आहे तुमच्या मोबाईलवर आलेला आणि यावरती क्लिक करून तुम्ही काढू शकता. आता तुमच्याकडे जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला काय करायचे आहे सर्वात अगोदर RD सर्व्हिस डाउनलोड करायची. जी बी तुमच्याकडे मशीन असेल थंब मशीन असेल जसं की मंत्रा आहे आमच्याकडे तर मंत्राची RD सर्व्हिस आपण इन्स्टॉल करूया. अशा प्रकारे तुम्हाला इन्स्टॉल करायची म्हणजे तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. ओपनवरती क्लिक करून तुम्ही स्टेटस पाहू शकता की तुमची मशीन काम करत आहे की नाही. अलाउ करा परमिशनला अलाउ केल्यानंतर तुमची मशीन एकदा चेक करा की कनेक्ट झालेली आहे का. यावरती तुम्ही पाहू शकता. ओकेवर क्लिक केल्यानंतर डिव्हाइस रेडी कनेक्ट म्हणजे असं नाव येईल. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करा पुन्हा एकदा OTP व्हेरीफाय करून अशी प्रोसेस करा. आता प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला थंबवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येईल. OTP आल्यानंतर टाकायचा आहे. टाकल्यानंतर तुम्हाला यावरती तुमची मशीनला लाईट येईल. त्यावरती तुम्ही अंगठा 10 बोटामधील कोणताही बोट तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि यावरती तुमचा राईट ऑप्शन येईल आणि OTP टाकल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित OTP टाका आणि थंब घ्या. तुमचं कार्ड निघून जाईल. आता बरेच जणांचा असा प्रॉब्लेम आहे की थंब येत नाही आहे. थंब नाही आला तर तुम्हाला काय करायचं आहे यावरती फेस यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय करायचं आहे. OTP टाकायचा आहे. OTP टाकून तुम्ही डोळ्यावरती पण काढू शकता. त्यावरती काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आधार फेस म्हणजे तुम्ही चेहऱ्यावरती पण काढू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही केल्यानंतर इन्स्टॉल तुम्हाला अशा प्रकारे तुमचं कार्ड निघेल. आता हे 2 कार्ड आपण आणि KYC केलेले नाहीत. आता काय करायचं आहे यावरती eKYC यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे कार्ड तयार झालेले आहे. अशा प्रकारे नाव देखील येऊ शकतं. तुम्हाला जर सर्च केलं तर तुम्हाला नाव देखील पाहायला भेटेल की तुमचं नाव आहे का चेक करू शकता. अशा प्रकारे कोणाचं देखील तुम्ही नाव चेक करू शकता. अशा प्रकारे डाउनलोड कार्ड आहे ते डाउनलोड होऊन जाईल. अशा प्रकारे ही PDF तुमची डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही प्रिंट काढून लॅमिनेशन करू शकता. हे तुमचं कार्ड तयार झालेले आहे. इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्या हरिभाऊ गवते वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद.